काळ्या आईची सेवा हेच समाधान. सर्वसाधारणपणे आपण पाहतो की खेडेगावातल्या मुली लग्न झाल्यावर जर शिक्षणाचं दालन उघडून मिळालं तर मग शहरात जातात. तिथे आपल्या शिक्षणाच्या मदतीने आपलं करिअर आणि सुखवस्तू आयुष्यामध्ये रमतात. पण काही जणींचं यापेक्षा वेगळं ध्येय असतं. त्यांचं आपल्या काळ्या आईवर नितांत प्रेम तर असतंच, पण त्याचबरोबर आपल्याच घरातल्या शेतकरी बांधवांसोबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांचंही भलं व्हावं हा हेतू ठरवून त्या परत शेतीकडेच वळतात. मुळात त्यांना प्रत्येक वेळी शेतकी उत्पादनातूनच व्यवसाय दिसतो. अशा सदैव शेतीतल्या पिकांचा आणि आपल्या शेतीच्या परंपरेचा विचार करणाऱ्या आहेत लक्ष्मीताई मोरे. लक्ष्मीताई मुळात नाशिक जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातल्या आहेत. त्यांचं शिक्षण शासकीय शाळेत झालं, पण नंतर त्यांनी दुसऱ्या गावी जाऊन SSC पर्यंत शिक्षण घेतलं. पण त्यांना पती मात्र छान शिकलेले मिळाले आणि त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी बदली होऊन शहापूर सारख्या छोट्या शहरात लक्ष्मीताई आल्या. त्या ठिकाणी त्यांनी आपली पुढची शिक्षणाची इच्छा पूर्ण केली. त्याबरोबरच संसारातल्या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. त्यांनी MA आणि मॅनेजमेंटची पदवीही घेतली. मुलं मोठी होती, आता काय करावं असा विचार करतानाच त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना, तू नाशिकची आहेस ना, मग आमच्याकडच्या लग्नासाठी पैठणी आणून दे ना असं सांगितलं. आणि यातूनच लक्ष्मीताईंच्या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. त्यांनी प्रदर्शनात भाग घेऊन पैठणी, लखनवी अशा साड्यांची विक्री केलेली आहे. यामध्ये प्रत्यक्ष विणकरांनाही भाग घ्यायला लावले आहे. त्यावेळेलाच त्यांना मराठी व्यापारी मित्रमंडळामध्ये कुणी चिरलेल्या निवडलेल्या भाज्यांची पॅकेट्स करून विकतात असे समजले आणि लक्ष्मीताईंना या व्यवसायातून आपण समाजाच्या स्वास्थ्यासाठी पण काम करू शकू असे वाटले. आणि मग भाज्यांचा सिलसिला चालू झाला. सुरुवातीला घरातूनच त्या एकट्याच त्यांच्या सोसायटीत भाजी पॅकेट्स विकत होत्या. पण कर्णोपकर्णी त्यांची प्रसिद्धी झाली आणि ग्राहकांची यादी वाढू लागली. मग घराऐवजी दुकानाचा गाळा घेऊन मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालू झाला. 15 मुली भाजी धुणे, चिरणे, पॅकेट्स बनवणे या कामात व्यस्त झाल्या. तर ही पॅकेट्स घरपोच करण्यासाठी लक्ष्मीताईंनी 3 मोटारसायकल आणि व्हॅन घेतली. त्यावेळी त्यांची उत्तम दर्जाची भाजी 6000 गृहिणींपर्यंत पोहोचत होती. या आगळ्या वेगळ्या व्यवसायाने त्यांना उद्योगश्री या पुरस्काराचे मानकरी केले. त्यानंतर 2012-13 मध्ये लक्ष्मीताईंना प्रत्यक्ष नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक उत्पादन याची आवड निर्माण झाली. त्या काळात विषमुक्त शेतीच्या कल्पनांचा विचार सतत येत होता. ज्या भाज्या लक्ष्मी फार्म फ्रेश या नावाने विकल्या जात होत्या त्या वेगवेगळी कीटकनाशके, खते यांचा वापर केलेल्या अशाच होत्या. एकदा विषमुक्त शेतीचा विचार घोळू लागल्यावर लक्ष्मीताईंनी पद्मश्री पुरस्कार विजेत्या श्री सुभाष पाळेकरांचे शिष्यत्व पत्करले. शिकायचे आणि शिकवायचे एक, आणि ज्यातून पैसा मिळतो असा व्यवसाय मात्र अगदी विरुद्ध टोकाचा करायचा, हे त्यांच्या विचारी मनाला पटत नव्हते. शिवाय आपण या भाज्यांमधून विषयुक्त अन्न लोकांना देतोय अशी अपराधी भावनाही निर्माण होऊ लागली. म्हणूनच मग भाज्यांची पाकिटे बनवून घरोघरी देण्याचे काम लक्ष्मीताईंनी पूर्णपणे थांबवले. लक्ष्मीताईंनी सुभाष सरांच्या अनेक शिबिरात हजेरी लावली. या विषयातील बारकावे शिकून घेतले. पिकांना येणारे उत्पादन तर चांगले हवे, म्हणून मग त्यांनी नैसर्गिक उत्पादनातून म्हणजेच गाईचे शेण, मूत्रापासून तयार होणारे निवमृत, घनजीवामृत अशा खतांच्या निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. शेतीचा खर्च शेतीतूनच किंवा शेतीला पूरक गोष्टीतून निघावा यावर लक्षही केंद्रित केले
स्वतःचे शिक्षण झाल्यावर लक्ष्मीताईंनी अशा शिबिरातून प्रशिक्षण द्यायचीही सुरुवात केली. त्यांचे पती सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी स्वतःच्या शेतीतच काम करण्याचे ठरवले. आता लक्ष्मीताईंनी आणखी शेती घेतली आणि फळबागाही तयार केल्या. शिवाय तांदूळ, गहू, ज्वारी अशी अनेक पिके त्या आपल्या शेतात घेतात. आता असे हे विषमुक्त अन्नधान्य तयार करणारे शेतकरी आहेत. त्यांना त्यांचा माल प्रत्यक्ष बाजारात विकणे तसे शक्य होत नाही. मग लक्ष्मीताईंनी शेतमाल शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आजच्या घडीला त्यांच्यासोबत 5,000हून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत. त्यांच्या या मार्केटिंग चेनमुळे अगदी खेडेगावातला शेतमाल ठाणे आणि मुंबई येथील ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष शेतकरी ॲग्रो कंपन्या, शेतकरी गट अशा सर्वांचा समावेश केला आहे. आता लक्ष्मीताईंचा मार्केटिंगच्या निमित्ताने अनेकांशी संपर्क येतो. त्यामध्ये उच्चस्तरीय लोकांपासून तळागाळातल्या लोकांचा समावेश असतो. यातूनच त्यांच्या संपर्कात आलेल्या टीम फॅब या फाउंडेशनतर्फे त्यांनी गायींचे वाटप शेतकऱ्यांमध्ये केले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊन काळात जेव्हा अनेक शहरातून औषधं आणि इतर सोयी कमी प्रमाणात उपलब्ध होत होत्या, तेव्हा गावागावात तर परिस्थिती खूपच वाईट होती. अशा वेळी लक्ष्मीताईंनी फाउंडेशनच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयात ही औषधं, ऑक्सिजन आणि इतर सामुग्रींचा पुरवठा करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांना मानाचे पानही मिळाले. प्रत्यक्ष राज्यपालांच्या हस्ते डायनॅमिक सोशल लीडर हा पुरस्कार मिळाला. याखेरीज सावित्रीबाई फुले संस्थेचा पुरस्कार, कृषीरत्न पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार ठाणे असे पुरस्कार मिळाले आहेत. पण त्यांच्या कामाला अधिक महत्त्व देणारा, शेतीतील प्रयत्न वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणारा पुरस्कार म्हणजे केंद्रीय फाउंडेशन अवॉर्ड फॉर प्रॅक्टिसिंग नॅचरल फार्मिंग टू सेव्ह मदर अर्थ. शेतातील वेगवेगळ्या प्रयोगातून लक्ष्मीताईंनी आपली काळ्या आईला जपण्याची इच्छा पटवून दिलीच आहे. पण आज त्या जी बियाणे नामशेष होऊ लागली आहेत, त्यांचे उत्पादन करणे, त्यांचा वापर वाढवणे यावरही लक्ष देत आहेत. भारतात जी आरोग्याला हितकारक धान्य, भाजी, फळे देणारी बियाणे आहेत, त्यांची आईच्या मायेने जपणूक करणे हेही अत्यंत महत्त्वाचेच आहे, नाही का? लक्ष्मीताई अनेक कामांवर एकाच वेळी लक्ष ठेवून ती उत्तम प्रकारे पूर्ण करीत आहेत, हेच गौरवास्पद म्हणावे लागेल. सौ लक्ष्मी मोरे 99 87 42 61 78. सौ शैला गोखले